विरती माई के दुःखाची जनते नाही आधी अंशी अवसान जगद्गुरु तुकोबर आपलं तिसऱ्या चरणात सांगतात अविनाश करिया फुलिया ऐसे अविनाश करिया फुलिया ऐसे नाभी मनाचे गोविंदाचे जगद्गुरु तुकोबर सांगतात आपल्या जर आयुष्यात आपल्या जर जीवनाचा नाश करून घ्यायचा नसेल तर ते भगवंताचं नामस्मरण करायचं। आता कसं नामस्मरण करायचं नामस्मरणामधून कोण कोण तर ते असं आपण पाहू। महाराज एक कोळी होता कोळी तो रोज मासे मारून आपला उदरनिर्वाह करायचा पण रोजच्या दिनक्रमामध्ये येणारा पैसा त्याच्या कुटुंबासाठी पुरेसा नव्हता त्यामुळं तो जरी जातीने कोळी असला तरी तो हानमार करू लागला चोऱ्या माऱ्या करू लागला। जंगलात जायचं त्याचा दिनक्रम असा झाला जंगलात जायचं जंगलातल्या वाटसरूंना अडवायचं त्यांच्याबरोबर हानमार करायची आणि त्यांच्याकडे जे काही पैसे असतील तर दौलत असं ते घ्यायचं हिसकावून यायचं आणि त्यांना मारून घ्यायचं आणि तरी पण त्यांचं काय समाधान भागलंच नाही। मग त्याने काय केलं हळूहळू मारायला सुरुवात केली माणसं मारायला सुरुवात केली आणि माणसं मारायला सुरुवात केल्याच्या नंतर तो रोज माणसे मारू लागला आणि जसं तो माणसे मारू लागला तसा एक खडा तो माणसामध्ये टाकायचा। आता एक माणूस मारला की एक खडा माणसा 10 माणसे मारले की 10 खडे राहते असा त्याचा दिनक्रम सुरू आणि एक वेळेस महर्षी नारद त्रिभुवनात भ्रमण करत असताना ते जंगलातून चालले होते आणि ते त्यांच्या भजनामध्ये दंग होते श्रीमत नारायण नारायण हरे हरे त्यांच्या भजनामध्ये दंग होते भजन सुरू होतं तितक्यात त्यांच्या समोर तो डाकून त्यांच्या समोर आला आणि त्यांच्या मानवतीला कुऱ्हाड लावली म्हणाला ए बुवा तुझ्याकडे काय जे काही संपत्ती असेल पैसा असेल तुम्हाला देऊन टाक। नारद मुनी त्याच्याकडे एकटे पाहू लागले चिक्का हा संन्यासाला मागणी करतो त्यावेळेस तो वाल्या कोळी म्हणाला की काय संन्यासी काय नाही मला तो फक्त धन दे पैसा दे। त्यावेळेस नारद मुनीने जाणून घेतलं की हा पैशाच्या धनापायी पूर्ण वेडा झालेला आहे आता आपणच याला बाहेर काढलं पाहिजे कसं करू। त्यामुळं नारद मुनी म्हणाले तू माझं एक काम कर। त्यावेळेस बाळकोळी म्हणाला काय काम आहे। त्यावेळेस नारद मुनी म्हणाले समोरच्या झाडापाशी जायचं आणि त्या झाडाची 2 पानं तोडून आणायची म्हटले नारद बाळकोळी गेला 2 पानं तोडून आणल्याच्या नंतर नारद मुनी पुन्हा म्हणाले अजून एक काम कर मला ती जी 2 पानं आणल्या ती आता होते त्या जागेवर नेऊन जोड। वाल्या कोळी म्हणाला हे कसं शक्य आहे आणलेली पानं मी परत कशी जोडू। त्यावेळेस नारद मुनी म्हणाले तुला जर ती पानं तोडण्याचा अधिकार नाही तर तुला ही माणसं मारण्याचा अधिकार कोणी दिला। त्यावेळेस वाल्या कोळी म्हणाला मला हे काय पाप मला काय समजत नाही तसं मी माझ्या घरच्याच पायी माझ्या कुटुंबासाठी उदरनिर्वाह करतोय। त्यावेळेस नारद मुनी म्हणाले तुझ्या घरची सहभागी आहेत का या पापात तुझी माणसं मारतोय ते पाप किती होते तुला माहिती आहे का। त्यावेळेस वाल्या कोळी म्हणाला नाही काय नाही मला पाप मी काय करत नाही। त्यावेळेस नारद मुनी म्हणाले तू जा तुझ्या घरी जा तुझ्या बायका पोरांना विचार की तुझी माणसं मारतोय त्या पापात तुम्ही सहभागी। वाल्या कोळी म्हणाला वा 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 मला इथं लावशील बायका पोरांकडे आणि इथनं जाशील की पळून। त्यावेळेस नारद मुनी म्हणाले विश्वास ठेव माझ्यावर मी इथून कुठं हलणार नाही इथून कुठेच जाणार नाही। त्यावेळेस वाल्या कोळ्याला विश्वास नसतो मग त्याने काय केलं जंगलात गेला एक वेली तोडून आणली
पान. नारद मुनींना बांधल्याच्या नंतर तो वाल्या कोणी पळत पळत घरी गेला आणि बायकोंना विचारलं की मी जे हे पाप करतोय, जी मी माणसं मारतोय, आपल्या कुटुंबासाठी पैसा गोळा करतोय, त्या पापात तुम्ही सहभागी आहे. त्यावेळेस घरची सगळी मंडळी म्हणतात नाही नाही नाही, आम्हाला सांभाळणं तुमचं कर्तव्य. त्यावेळेस आम्ही कसं तुमच्या पापात सहभागी होतो. मग वाल्यामुळे नाराज होतो आणि मागायला इकडं नारद मुनींकडे येतो. नारद मुनी म्हणतात की काय झालं रे. त्यावेळेस नारद वाल्यामुळ्यानं सांगितलं की माझ्या घरचे ज्या पापात सहभागी नाहीत. त्यावेळेस नारद मुनींनी त्याला सांगितलं की तू आता काय कर, फक्त राम नावाचा जप कर. राम नावाचा जप करायला सांगितलं. त्याला राम म्हणता येत होतं, तो मला म्हणायचा. आणि नारद मुनींनी त्याला तपश्चर्यासाठी बसवलं असताना मग तो वाल्यापोळी तपश्चर्या करू लागला. इतकी तपश्चर्या केली, त्यानं घोर तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्याचं फळ माझ्या भगवान सातव्या अवतारात